आज सातारा जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पोर्टलवर जे अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची तपशील आहे. यामध्ये सगळ्या मिळून 11 बँका आहेत, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका सुद्धा. यामध्ये ICICI, फेडरल आहे, बाकी राष्ट्रीयकृत मध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, या सगळ्या बाकीच्या बँका आहेत. अशा सगळ्यांचं मिळून आपल्या जिल्ह्याला साधारण 53,736 खातेदारांना 569 कोटी रुपये एवढा लाभ शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मिळालेला आहे. आणि मला वाटते हा एखाद्या वेळेस आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या कर्जमाफीच्या ज्या योजना झाल्या, ज्या काही 2-3 झाल्या आतापर्यंत, तर सगळ्यात मोठा लाभ हा आताच्या शेतकऱ्यांना असेल किंवा आहे असं माझं नक्कीच ठाम मत आहे. आणि आज आपण जर बघितलं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचीच कर्ज खात्यांची संख्या 41,421 आहे. आणि मग बाकीच्या बँका आहेत, काही 485 आहेत, काही IDBIचे 1,035 आहेत खातेदार, SBIचे 1,051 आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राचे 4,905 आहेत, ICICI बँकेचे 372 आहेत, फेडरल बँकेचे 21 आहेत, बँक ऑफ इंडियाचे 3,447 खातेदार आहेत. असे वेगवेगळे आहेत. याचंही झाले सर्व पात्र शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅकची नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्व तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना तालुका स्तरावर मेळावे आयोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले, म्हणजे ज्यामुळं लोकांना पण माहिती मिळेल किंवा काही अडचणी असल्या ऑनलाईन वगैरे, कारण हे सगळं जे आहे हे DBTच्या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये कुठेही कमिशन खाणं, कुठेही शेतकऱ्यांची गळचेपी किंवा शेतकऱ्यांची अडवणूक, राजकीय याच्यातनं कुठं मुद्दामून आडवा-आडवी कर्जमाफीची लाभ मिळवू नये, अशा पद्धतीचं यात काही होऊ नये म्हणून हे सगळं जे आहे DBTच्या माध्यमातून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे, आदेशाप्रमाणे केलं जाते. वीज बिल माफीच्या बाबतीत पण जिल्ह्याचा विचार केला तर ऑक्टोबर 2024 पूर्वीचं 7.5 HP त्यापेक्षा कमी क्षमतेच्या कृषी वीज बिल थकबाकी माफ केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील आपण जर सातारा जिल्हा ग्राहक संख्या बघितली तर 1.99 लक्ष एवढी ग्राहक संख्या आहे. आणि थकबाकीची रक्कम जी आपल्या जिल्ह्याला माफ होतीये ती 1,068 कोटी लाईटची थकबाकी जी आहे त्याची रक्कम, एवढी रक्कमेचा आपल्या शेतकऱ्यांना फायदा होतो. असे अनेक अतिशय महत्वाकांक्षी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही निवडणूक आता नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आपण आतापर्यंत बघितली की निवडणुका विधानसभा लोकसभेच्या आल्या की कर्जमाफी दिली जाते किंवा कर्जमाफीच्या बद्दल बोललं जातं. आता ज्याच्यामध्ये सगळ्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, आता पुढचे 2-3 वर्ष किंवा थोडं 3 वर्षाला कमी म्हणून आपण कुठल्याही निवडणुका समोर नसताना पण आज युती सरकारनं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला.